लग्नाला 7 वर्ष झाली होती. घरात सगळं व्यवस्थित दिसत होतं. ती तिच्या नवऱ्यासाठी सकाळी चहा बनवायची, डबा बनवायची. तिचं हसणं सगळं नेहमीसारखंच होतं. ती रोज त्याच्यासाठी लवकर उठायची, त्याच्या शर्टला इस्त्री करायची. तो उशिरा घरी आला तरी काही न बोलता दार उघडायची. पण काही महिन्यांपासून तो बदलला होता. फोन सतत सायलेंटवर, रात्री उशिरा कॉल्स आणि तिच्या डोळ्यात पाहणंही कमी झालं होतं. त्या रात्री तो अंघोळीला गेला असताना फोनवर मेसेज आला. आजची रात्र खूप स्पेशल होती, पुन्हा कधी भेटणार? तिच्या हातातून फोन जवळजवळ खाली पडला. क्षणभर तिचं पूर्ण शरीर थरथरलं, पण तिने स्वतःला सावरलं. तो बाहेर आला तेव्हा तिने काहीच विचारलं नाही. नेहमीसारखंच जेवण वाढलं. रात्रभर ती जागी होती. सकाळी त्याच्या शर्टच्या खिशात हॉटेल बिल सापडलं. तारीख कालचीच होती. त्याच्या डोळ्यातलं शेवटचं विश्वासाचं पाणीही संपलं. पण तिने रडण्याऐवजी शांत राहायचं ठरवलं. 2 दिवसांनी त्याचा वाढदिवस होता. तिने स्वतः केक आणला, घर सजवलं आणि त्याला वाटलं सगळं अजूनही पूर्वीसारखंच आहे. रात्री त्याचे काही मित्र आले. केक कापायच्या आधी तिने TV चालू केला. स्क्रीनवर हॉटेल लॉबीचा व्हिडिओ सुरू झाला. तो आणि एक दुसरी स्त्री एकत्र दिसत होते. सगळे स्तब्ध झाले. त्याच्या हातातून नाईफ खाली पडला. तो घाबरून म्हणाला, हे कुठून आणलंस तू? ती शांतपणे म्हणाली, जिथे विश्वास तुटतो तिथे सत्य स्वतः समोर येतं. मित्र निघून गेले. घरात शांतता पसरली. तो तिच्या पायाशी बसला. एक चूक झाली, माफ करशील का? तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज ठाम होता. चूक एकदा होते, फसवणूक वारंवार होते. तो रडत राहिला. ती कपाट उघडून बॅग बाहेर काढू लागली. तेवढ्यात दाराची बेल वाजली. दारात एक वयोवृद्ध स्त्री उभी होती. तिने आत येताच त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, आज तरी तुझ्या बायकोला सत्य सांग. ती स्त्री म्हणजे त्या दुसऱ्या मुलीची आई होती. तिने थरथरत्या आवाजात सांगितलं, माझ्या मुलीनेच याला फसवलं. तिला माहीत होतं ह्याचं लग्न झालेलं आहे. ती ह्याच्या पैशांसाठी ह्याच्या जवळ आली होती आणि कालच दुसऱ्या कोणासोबत पळून गेली. तो खाली मान घालून उभा राहिला. पत्नीच्या डोळ्यात राग नव्हता, आता फक्त खोल वेदना होती. ती म्हणाली, ज्याने घर सोडून बाहेर सुख शोधलं त्याला घराची किंमत उशिरा कळते. तो तिच्यासमोर हात जोडून उभा राहिला. अनेक दिवस तो शांत राहिला. तिचा विश्वास परत मिळवण्यासाठी प्रत्येक छोटं काम करू लागला. ती लगेच त्याला माफ केलं नाही. महिने गेले. एक दिवस ती आजारी पडली. रात्रभर तो तिच्या शेजारी बसून कपाळावर पट्टी ठेवत होता. पहाटे तिने डोळे उघडले आणि पहिल्यांदा विचारलं, झोपला नाहीस? तो हलक्या आवाजात म्हणाला, विश्वास तुटल्यावर झोप सहज येत नाही. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्या दिवशी तिने पहिल्यांदा त्याचा हात हातात घेतला. कारण काही नात्यांमध्ये जखम राहते, पण जर पश्चाताप खरा असेल तर नातं पुन्हा उभं राहू शकतं. जर तुम्हालाही वाटत असेल की विश्वास तुटला तरी खरं प्रेम पुन्हा उभं राहू शकतं, तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इमोशनल कथा रोज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.